श्री स्वामी समर्थ मंडळी, तर मी आज गुरुवार आहे, तर मी आज स्वामींची पूजा करणार आहे. तर आपण पूजा करून घेऊया. त्यासाठी मी इथे हार आणलेला आहे आणि इथे मी स्वामींच्या प्रतिमेवरती अष्टगंधाने छान असा हार बनवून घेतलेला आहे. आणि आता इथे मी पूजा करून घेतलेली आहे. तर आता मी स्वामींच्या चरणाजवळ फूल ठेवते आणि मी इथे स्वामींना नैवेद्यासाठी गुळाचा शिरा बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, काजू बदाम चारोळी घेतलेले आणि मी थोडंसं दूध गरम करून घेत आहे. आता आपण हा रवा छान असा मी डालडा घेतलेला आहे, तो छान आपण डालडा गरम करून घ्यायचा आणि जो रवा आपण घेतला आहे बारीक तो थोडा थोडा करून त्याच्यात टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा. मध्यम गॅसवरती स्लो गॅसवर आपण छान असं त्याला मिक्स करत राहायचे. मिक्स करून झाल्यावरती ते मी जे छान दूध होतं ते मिक्स केलेलं आहे. रवा छान लालसर भाजून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आणि छान परतत घ्यायचा, नाहीतर तो करपणार. मी जे होतं दूध ते आणखीन पूर्ण ॲड केलेलं आहे सगळं आणि थोडंसं मी पाणीही ॲड केलेलं आणि छान असं मिक्स केलेलं आहे. तर आता मी 2 चमचे म्हणजे छोटी छोटी आमच्याकडे वाटी आहे ती मी 2 वाट्या साखर घातलेली आहे, छोटीवाली वाटी, आणि मिक्स करून घेतलेलं आहे. छान मिक्स करत राहायचं, नाहीतर पूर्ण ते सगळं करपून जाणार, कारण की रवा लगेच भाजतो. तर आपण छान असं परतत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. इथे मी सगळं असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी तिथे काजू बदाम आणि चारोळी छान अशी मी बारीक करून घेतलेले होते. तर ते मी बारीक घेतले ते आपण त्याच्यात टाकायचं आहे आणि छान आपण ते तुपात सुद्धा ना छान असं भाजून घेऊ शकतो. छान असे क्रिस्पी लागतात ड्रायफ्रूट्स, पण मी इथे डायरेक्ट असेच टाकलेले आहेत. आणि आता मी स्वामींना छान असं प्लेटमध्ये नैवेद्य दाखवते. छान असं मी स्वामींसाठी बनवलेलं, छान मी त्याच्यावरती तुळशीपत्राचं पान ठेवलेलं आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे. चला तर आपण आता जेवणाला लागूया. तर इथे मी आज संध्याकाळसाठी वरण करत आहे, डाळ, वरणाची डाळ आणि भात करणार आहे. तर इथे मी पहिलं तेल घेतलेलं आहे टोपात आणि इथे मी जिरं, राई, कढीपत्ता ही फोडणीला घालणार आहे आणि हिंग ही मी घालते. तर मी हे घालून घेतलेलं आहे सगळं आणि इथे मी डाळ घेतलेली आहे उकडून, डाळमध्ये मिरची आणि हळद टाकली आणि उकडून घेतलेली आहे. तर आता ती आपण छान अशी फोडणीला घालूया. तर इथे मी फोडणीला घालून घेतलेली आहे डाळ. तर आता मी वाटण, जे खोबऱ्याचं वाटण केलेलं, वाटणामध्ये फक्त खोबरं होतं आणि हळद टाकलेलं, जर मी वाटण करून घेतलेलं आहे